राधा आलीये इथे या राजमंदिरात? खरंच? पण दासानं सांगितलं तेव्हा कृष्णानं अस्वस्थपणे केसातून हात फिरवला आणि न राहून तोच आपल्या कक्षाबाहेर निघाला. एवढ्यात ती आली. द्वारापाशी थबकली. तोही स्तब्ध उभा. दास मागे सरकून दिसेनासे झाला. किती दिवसांनी पाहतोय तिला. दिवसांनी कसलं, वर्षांनी, युगांनी म्हटलं तरी चालेल. जर ही राधाच आहे यावर विश्वास ठेवायचा झाला तर फार बदलून गेली आहे. ती पुढे आली. अगदी त्याच्यापासून 4 हातांवर येऊन उभी राहिली आणि एकदम हसली. काय बघतोयस? हानवटी उचलून तिने विचारलं. हे हसू तुझं? अगदी बदललं नाही बघ राधे. इतकी म्हातारी व्हायला आलीस तरी तशीच हसते आहेस, 14-15 वर्षाच्या पोरीसारखी. आणि ते हानवटी उचलून प्रश्न विचारणंही तसंच आहे. तू तीच आहेस, फक्त प्रश्न चुकला तुझा. मी काय बघतो आहे हे तर तुला माहीत आहे. माहीत होतच पूर्वीपासून. किती बघतोयस असं विचारायची तुझी सवय. ती एकदम उभी थरथरली. म्हणजे तू विसरलं नाहीस? कृष्ण हसला. कधी भेटू तुला सांग, आणि कुठे? तसाच मनकवडा आहेस रे अजून. खरंच भेटशील? अरे तेवढ्यासाठी तर आले आहेत का अंतर? उद्या समुद्रकाठी असेच दिवे लागणीनंतर. तिथे एक देऊळ आहे बघ, छोटस. तू थांब तिथे. राधा म्हणाली, तुला येता येईल? राजा आहेस. कृष्णानं तिच्यासाठी आसन सरकावलं आणि बाहेर हाक दिली. सेवक धावत आला. त्यानं सूचना दिली, नको कृष्ण, आता काही नको, मी निघते. मला माहित आहे इथे द्वारकेला येणं आणि माझ्याकडे इथं येणं यासाठी केवढं काही ओलांडलंयस तू. धीर करून मी तुला इथे थांबवत नाही. फक्त सेवकानं दुधानं भरलेला पेला तिच्या पुढ्यात धरला. डोळे उचलून तिने एक वार कृष्णाकडे पाहिलं आणि हात पुढे केला. पण तिचा हात पेल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कृष्णानं त्वरेनं तो तबकातून उचलला होता. सेवक मान हलवत बाहेर गेला आणि राधा हसली. मला ओशाळ करू नकोस बघ असं. घे. त्याने तिच्या पुढे धरलेला पेला तिने सहज ओठाला लावला न बोलता. मग उठून ओठ टिपत म्हणाली, येते रे, येते. आणि झटकन पाठ फिरवून आली तशी गेली सुद्धा. अजूनही विश्वास बसत नाही की ती आली होती इथे. कृष्णाने पेला हातात धरत स्वतःशीच एक सुस्कारा सोडला. पण हा रिकामा पेला तेवढं सांगेल की तू दिलंस तर विष देखील घेईन मी कृष्णा, म्हणायची नेहमी. आणि आत्ता तरी काय दूध थोडंच प्यायलं तिने. चाहूल लागली होती म्हणून त्यानं पाहिलं. चाहूल लागली होती म्हणून त्यानं पाहिलं रुक्मिणी केव्हा आत आली होती आणि त्याला कधीपासून तसा पेला हातात घेऊन उभा असलेला निरखत होती कळलंही नाही त्याला. त्याचं लक्ष गेल्यावरती म्लान हसली आणि तिनं सेवकाला हाक मारून रिकामा पेला घेऊन जाण्याची खूण केली. कृष्ण म्हटला, थोडा वेळ मी एकटा थांबू रुक्मिणी, फार दमलोय. मग येतो मी भोजन कक्षात. रुक्मिणीने उत्तर दिलं नाही. खिडकीतून लांबवर द्वारकेतले दिवे उजळलेले दिसत होते. समुद्र समांतर पसरलेली ती चिमुकली नगरी लक्ष दिव्यांनी चमचमत होती. पाण्यावर दाट काळोख होता आणि तो लाटा लाटांनी द्वारकेवर पसरत होता. हवेला त्याची एक किंचित कडू, किंचित मिरमिरती अशी चव होती जणू. खिडकीतून काळ्या वाऱ्याचा एक झोत झंदिशी आत आला आणि रुक्मिणी शहारली. अर्धवट अस्वस्थपणे, अर्धवट आश्चर्यानं
तिच्याकडे पाहणाऱ्या कृष्णा शेजारी बसत तिने विचारलं, कालिंदीवरून वाहणारं वारं कसं असायचं हो? या वाऱ्यासारखं कडू आणि खारं तर नक्कीच नसेल ते. नव्हतंच ते असं. ते नेहमी निळाशार असायचं, काळं नव्हतं कधी. गर्द गर्द निळं आणि त्याला वास यायचा एक प्रकारचा, अगदी हलका पण गोड वास. कसा होता ते सांगता नाही यायचं. तो गोडपणा काही निराळाच होता बघ. पण एकदम तू हे का विचारलंस आत्ता? कारण आता इथे आले ना तेव्हा इथल्या हवेत मला एकदम एक काहीतरी वेगळा वास आल्यासारखं वाटले. कसला ते कळे ना. इतकी वर्ष इथं आहोत आपण, इथली हवा मी ओळखते ना. आत्ताही वारा आला आत तेव्हा इथलाच नेहमीचा कडू आणि मिरमिरता वास होता. त्याला चव होती तसलीच. पण इथं पाऊल ठेवलं तेव्हाचा वास वेगळाच होता. कोण आलं होतं? रुक्मिणीने केसांचं बंधन सैल करत विचारलं. अगं हे काय अजून? तुम्ही आज जेवायला येणार नाही आहात हे मला ठाऊक आहे. तुम्हाला मी आज का ओळखते? म्हणून मी इथेच आणला सांगितलेत फळं आणि दूध. तिने हळूहळू सगळा शृंगार उतरून केसातली फुलं काढली. मग डोळे मिटून पडलेल्या कृष्णाजवळ येत पुन्हा म्हणाली, सांगा ना, ती कोण होती? मी आले तेव्हा दास नव्हताच जागेवर. रागवावं म्हणून इकडे तिकडे पाहिलं. खाली तो कोणाला तरी वाट समजावून सांगत होता. मला फक्त पाठमोरी दिसली ती. वेशावरून काय कळणार कोण होती? कृष्णानं उत्तर दिलं, राधा. पुन्हा त्या दोन शब्दांचा अस्पष्ट उच्चार करताना रुक्मिणीचा श्वास मध्येच अडकला. वीज झोंबावी तशी तिची अवस्था झाली. हातापायातलं जणू बळच केलं. आधारासाठी हात धरावेत तसे हात हवेतच हलवून ती खाली बसली. कितीतरी वेळ लागला तिला पुन्हा गेलेला धीर गोळा करायला. कृष्णाचे डोळे मिटलेले होते. आपल्या नवऱ्याकडे ती पाहत राहिली. हाच तो ज्याच्यावर वेड्यासारखं प्रेम केलं होतं आपण. सगळी लाज सगळी मर्यादा सोडून याला प्रेमपत्र पाठवलं होतं. हा आला आणि उचलून नेलं मला सर्वांच्या देखत रथात घालून. तेव्हा माझ्यासारखी भाग्यवान जगात दुसरी कोणीच नव्हती, नाही का? रथाचे दोर खेचून धरणारा याचा सावळा उजवा हात, त्या हाताचे ते ताणलेले स्नायू, तो तकतकी ताठपणा, तो डौल, मला याहून काही नकोच होतं आणखी. पण मागाहून कळलं की तसं वाटणं ही फक्त एक अवस्था होती आयुष्यातली. मला पुष्कळ काही हवं होतं हे नंतर कळलं. ती धुंदी असे तो मी याला देखील माझ्यासारखा धुंदावलेला समजत होते. नंतर जाणवलं की नव्हता तो तसा. माझ्या समजुती पलीकडे फार उरला होता हा माझा नवरा. तिच्या डोळ्यात एकदम पाणी जमून आलं. खूप मागचं आठवावं असा तिचा स्वभाव नव्हता खरं म्हणजे. पण काही गोष्टी ती कधीच विसरू शकली नव्हती. तिला एक जुनी रात्र आठवली. त्या रात्री तिला प्रथम राधेविषयी कळलं होतं. त्यांच्या गाढ प्रणयाच्या रात्रीपैकीच ती एक सुरुवातीची रात्र होती. पहिल्या भरानंतरच्या थकव्यानं ती झोपून गेली होती. किती वेळ कोण झाली. जाग आली तेव्हा तिने लाडातच हात लांबवला होता, पण शेजारी नव्हताच तिचा कृष्ण. तिनं दचकून डोळे उघडले तेव्हा पाठ मोरा होता. खिडकीतून बाहेर पाहत होता. तिची हाक ऐकून तो आश्चर्याने वळला आणि मग पुन्हा तिला प्रेमाने जवळ घेत थोपटत निजवू लागला. तिनंही सुखावून त्याच्या कुशीत शिरून डोळे मिटले होते. तेव्हा फक्त डोळे मिटून घेताना त्याचा जो चेहरा तिनं क्षणभर पाहिला, त्या चेहऱ्यावर होता एक अति कोवळा भाव. जन्मभर लक्षात राहावा असा भाव. दुःख नाही म्हणता यायचं त्याला. ते काय होतं कोण जाणे. पण ती तिला झालेली राधेची पहिली ओळख होती हे तिला मागाहून कळलं. त्याच्या कित्येक रात्री तिनं त्याला पाहिलं होतं. एकट्यानं अंधारात विरघळताना पाहिलं होतं. पण तिनं त्याला कधीही काही विचारलं नव्हतं.
विचारण्यासारखं काही नव्हतंच, म्हणून विचारलं नव्हतं. एवढंच कशाला, राधा या शब्दाचा उच्चार त्याच्या इतकाच तिलाही कधीही सोपा वाटला नव्हता. दोघांपैकी कोणीच तो शब्द कधी उच्चारला नव्हता, अगदी आजपर्यंत. नाही, एकदा आपणच उच्चारलं होतं हे नाव, फक्त एकदा. कृष्णासमोर नव्हे, द्रौपदी समोर. रुक्मिणीने श्वास घेऊन त्या आठवणीचं ओझं पुन्हा एकदा उचललं. समुद्रावरची उतरती संध्याकाळ एवढी एकटी असते आणि एवढी अमर्याद असते हे राधेला ठाऊकच नव्हतं. तिची यमुना अशी एकटं करणारी नव्हती. उलट कृष्ण तिच्याबरोबर नसतानाच्या कितीतरी अशा वेळा होत्या जेव्हा यमुनेपाशी तिने जीवाचं रहस्य सहज सांगितलं होतं. मन हळूहळू उकलत नेण्याची जादू यमुनेच्या गडद खोल पाण्यात मुळातच कशी आहे हे तिने अनुभवलं होतं. पण हा समुद्र, त्याच्या अफाटपणाला सीमा नव्हती. निर्मनुष्य एकटं वाळवंट, भनभन वाऱ्यावर घुमणारा पाण्याचा अजस्र काळा आवाज, सूर्यबिंब लक्कन गिळणारं क्षितिजभर लाटांचा नाच पाहताना राधेचा जीव नुसता घाबरा झाला. कुठून कुठे आलो आपण आत्ता या वयात आणि कशासाठी? मग एकदम तिला वाटलं, खरंच का आलो आपण इथे? हे वाळवंट आणि हा समुद्र पाहायला? पण आपण हे दृश्य प्रथमच पाहतो आहोत हे तरी खरं आहे का? ही तहान, हा भीषण काळाचा आवाज, हे सोनेरी उन्हाला गिळून उसळणारं जीवन, हे सगळं तर पाहिलंच आहे, आपण अनुभवलं आहे अधूनमधून. तेव्हाही अशाच घाबऱ्या झालो होतो आपण. पुन्हा एकदा सरत्या वयात तसाच अनुभव घ्यायला आलो का? की पुन्हा आता अखंड हेच आहे भोवती? कृष्णाशी बोलणं हे केवळ निमित्त तर नाही ना आपण शोधलेलं. अदृष्टाच्या वाटेवरची ही भेट काय दाखवणार आहे मला? कुठे वळणावर आहे? तिला एकदम उदास वाटलं. त्या लहानशा देवळात कुणीतरी दिवा लावला होता. वाऱ्यानं तो फडफडत होता पण विझला नव्हता. आत कोणती मूर्ती होती कोणास ठाऊक. त्याची जरुरीही राधेला वाटली नाही. तिनं देवळाच्या पायरीला पाठ टेकली आणि समोरून तो आला. सूर्यानंतरचा उजेड अजून अंधारावर रेंगाळत होता. त्यात त्याची आकृती कशी रेखल्यासारखी दिसत होती. वारा भरून त्याचं उत्तरीय फरफरत होतं. राधेनं उठण्याचा प्रयत्न केला पण तिला उठताच आलं नाही. तो आला सहजपणे, तिच्या शेजारी पायरीवर बसला. तिच्या हातात त्यानं बोटं अडकवली. त्या लांब निमुळत्या बोटांना स्पर्श करताना तिला एकदम आपल्या तरुण वयाचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं. कितीदा या बोटांनी तिच्या हातावर मेहंदी रेखली होती, पायांवर आळता काढला होता. कितीदा तरी तिचे ओठ गिरवले होते, तिचे केस फुलवले होते. तिच्या त्वचेचा थरार फक्त यांनाच माहीत. राधेनं ती बोटं हळूहळू ओढून घेतली आपल्या ओंजळीत. मग म्हटलं, बासरी आणली असतीस तर वाजवली असतीस रे पुन्हा. नाही राधे, द्वारकेच्या या समुद्रावर तुला ऐकू आली नसती ती नीट. आणि आवाज ऐकते आहेस ना पाण्याचा, जोर बघ किती आहे वाऱ्यालाही. इथे बासरी वाजायची नाही आणि माझ्या जवळ आहे कुठे बासरी? म्हणजे वेडाबाई, गोकुळातून निघालो तेव्हा तू जी हिसकावून घेतलीस तिच्यानंतर पुन्हा कधी बासरी आलीच नाही माझ्या हातात. मला वाजवायची इच्छा पण नव्हती. म्हणून मग मीही मिळवण्याचा प्रयत्न नाही केला, अट्टहास पण नाही केला. तो हसत हसत म्हणाला, तुझ्या निघून जाण्यानं मागे केवढा आकांत उठला हे तुला कधी समजलं का रे नंतर? राधेचा हा प्रश्न आहे तरी कसा? कृष्णानं तिचा आवाज तपासून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्यात होतं नुसतं कुतूहल. राग नव्हता, दुःख तर नव्हतंच. त्याला हायसं वाटलं. तपशील नाही कळला. म्हणजे मी समजून घेतलाच नाही कधी मुद्दा म्हणून. त्याची तशी जरूर होती खरंच. राधा मग छान हसली. अगदी हसून हसून डोळ्यात पाणी येतो हसली.
त्याची दोन्ही कानशिलं कोंडत त्याचा चेहरा अगदी डोळ्यांसमोर धरत म्हणाली, असा निर्दय आहेस हे जसं काही ठाऊकच नव्हतं मला. पण मग इथवर तरी का आले मी, का आले? कृष्णाच्या स्वरात आश्चर्य होतं. राधे सांग ना, आता केस पांढरे झाल्यानंतर, सगळं भोगून सोसून झाल्यानंतर मी आले कशाला इतक्या लांब? आता हसत नव्हती ती. तुला हे मी कशाला सांगायला हवं? आपण भेटणं तर भागच होतं. निदान मला तरी अपूर्व आयुष्य घेऊन मरता आलं नसतं. राणी, माझ्यापाशी काय राहिलं रे तुझं? काय ठेवलंयस तू माझ्यासाठी? राधा उसळली, उभी राहिली त्याच्या पुढ्यात, म्हणाली, घे बघून हे सगळं दिलं तुला. घे बघून हे सगळं दिलं तुला, बाहेरचं दिलं आणि आतलंही. आता मागे ठेवलंच काय आहेस? कृष्ण हसला. आवाज न करता हळूहळू हसत त्यानं तिला आपल्या मिठीत ओढलं आणि म्हणाला, मी तुझ्या जगण्याची गोष्ट करतोय राधे. एकदा दिलंस, सगळं दिलंस उधळून, पण मग मीही तुला दिलं ना. एक जिवंत लसलसतं दुःख दिलं. ते घेतलंस कसं? कुठे ठेवलंस? त्याचं काय केलंस? कशी जगलीस त्याच्याबरोबर? मला त्या सगळ्या अनुभवांचं देणं आहेस तू अजून. तुला ठाऊक आहे रे सगळं. मला वाटलं नव्हतं, पण तुला सगळं समजलं होतं ना. सगळं समजलं असं खोटं कसं बोलू तुझ्याजवळ? सगळं नव्हतंच समजलेलं, निदान तेव्हा तरी. मग पुढे निरनिराळ्या वळणावरून मागे पाहताना मागच्या गोष्टींचे नवे नवे अर्थ कळत गेले. पुष्कळसं नंतर उलगडलं. उदाहरणार्थ? राधेने विचारले एवढंच, पण तिला वेगळंच विचारायचं होतं. तिला म्हणायचं होतं, माझ्याकडे कधी पाहिलंच पुढच्या वळणावर मागे वळून? कृष्ण पुन्हा एकदा मनकवला ठरला. हसत म्हणाला, तुझ्याबद्दलच मी बोलतो आहे. इतर गोष्टींसाठी आज आपल्याकडे वेळ आहे तर कुठे? तुलाच ग बाई, तुलाच उलगडलं मी नंतर सुद्धा नव्यानं. कसं? राधेला स्वतःचं कौतुक ऐकण्याचा मोह आवरेना. विचारू नकोस राधे. सुरुवातीला हुरवून जाशील तू, पण मग सगळंच ऐकावं लागेल तुला आणि मग पश्चाताप करशील. पुरे. आता कसला धाक घालतोस मला? डोक्यावरून इतकं पाणी वाहून गेल्यानंतर कसली रे पुराची भीती? खणखणीत ऐकेन मी, सांग. रुक्मिणीनं एका ब्राह्मणा हाती मला पत्र पाठवलं, प्रेमपत्र. तिनं मला बोलावलं होतं, म्हटलं होतं मला घेऊन जा. मी फारसा विचार नाही केला, गेलो आणि तुला घेऊन आलो. तिला शिशुपालाला द्यायचं घाटत होतं. मी तिला माझ्या बळावर जिंकून आणलं. तिला घेऊन रथ दौडत होता माझा आणि ती एका स्वप्नील तंद्रीत होती. परिकथा प्रत्यक्षात यावी तसं तिला झालेलं असणार. आणि तिचा तो धुंद चेहरा पाहून मला तू आठवलीस, एकदम तूच. स्त्री किती उत्सुक होऊ शकते, किती अर्पण करू शकते आणि भावनेच्या एका विलक्षण झोक्यावर किती उंच टोकाला जाऊ शकते हे मी फक्त तुझ्यात पाहिलं. हे मला तेव्हा कळलं. रुक्मिणीची धुंदी खोटी नव्हती, पण तुझ्या इतकी धुंदावलेली मी दुसरी कोणी नाही पाहिली. पुढे अगदी आजपर्यंत नाही पाहिली. सांग, अजून सांग. राधा त्याच्या खांद्यावर हनुवटी रोतवत म्हणाली. तशी टोकाला जाऊनही न घाबरणारी, न कोसळणारी तू. आणि मनात आणलंस तर सोसण्याच्या कमाल मर्यादेपर्यंत स्वतःला ताणणारीही तूच राधे. भामीशी लग्न केल्यानंतरची गोष्ट सांगतो. भामी इतकी कामिनी कांता शोधून नाही सापडणार. तिचे मी खूप लाड केले, पण तिचा राग तिच्या आटोक्यात राहणार नाहीच. तेही मी पुष्कळ समजून घेतलं. पण एक दिवस मी देखील रागवलो. तिचं तोंड पाहू नये इतका संतापलो. पाठीशी हात बांधून येत झारा घालत होतो. आणि एकदम आठवलीस तू. एक दिवस आपला भेटण्याचा संकेत ठरलेला असूनही मी आलो नव्हतो. आठवतं का तुला?
तू वाट पाहत होतीस नेहमीच्या ठिकाणी. सबंध संध्याकाळ उलटून गेली, मी आलोच नाही. रात्र दाटायला लागली तेव्हा तू निघालीस परत. हळूहळू रडत रडत चाललेली. मी अर्ध्या वाटेवर तुला भेटलो. नेहमीसारखा नाटकीपणा करून एकदम तुझे पायच धरले. आणि तुला आठवतं का तू काय केलंस? आठवतं कृष्णा, आठवतं मला. राधा हळूच म्हणाली. माझा राग इतका त्वेषानं उफाळला की तुला तसंच पायानं धुडकावं आणि धावत सुटावं. पण मी हळूहळू खाली बसले. केवढी रागावली होती मी. खाली बसले आणि धुळीतला तुझा चेहरा पुसत रडत राहिले. हो ना रे, मी कधीच विसरलो नाही तो प्रसंग. त्या दिवशी मला तुझ्या प्रेमाची शपथ पडली बघ. आणि मग भावनेतही मी तुला नाही पाहू शकलो. ती माझी लाडाची असली तरी. सांग ना पुढे. राधेला झालं तरी काय आहे? कृष्णानं तिच्याकडे चमकून पाहिलं. पांढरे भुरभुरते केस आवरत ती शांत ऐकत होती. काळा वारा घो घो तसाच वाहत होता. द्वारका हळूहळू झोप गेली होती. देवळातला दिवाही विजू विजू झाला होता. पण वर चंद्र मात्र पूर्ण उगवलेला. ती पौर्णिमेचीच रात्र